महाराष्ट्राचे दूध गुणवत्तेच्या दृष्टीने चांगले असून मात्र काही प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या दूध व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, प्रक्रिया व्यावसायिक आणि डेअरी उद्योजकांनी संघटित होऊन या प्रवृत्ती विरोधात जनजागृती करणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केले। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार तारीख 16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथील हॉटेल नील येथे पार पडली। या सभेत ते बोलत होते। सभेला अध्यक्ष समाधान हिरे, दीपक लांडगे, बबनराव फाटके, दादासाहेब शिंदे, बाबासाहेब चिडे, मच्छिंद्र चिने, रुपेश वावळे, सचिन डेडे, संदीप बारसे, प्रसाद काळे, विजय होन यांच्यासह दूध उत्पादक, डेअरी व्यावसायिक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। दूध उत्पादक सेवा संघाच्या वतीने ही त्यांची वार्षिक बैठक आयोजित केली होती। त्यांनी आजची ही तिसरी वार्षिक बैठक होती आणि या बैठकीला त्यांनी मला निमंत्रित केलं, माझा जो सत्कार केला, त्यांचे विशेष असे आभार मानतो। एक उत्तम लढा हा आपण मार्च 2025 ला अॅनालॉग पनीर, अॅनालॉग चीजच्या विरुद्ध उभा केला होता। त्यातलं अॅनालॉग पनीरच्या वापरावरती आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांनी 30 जुलैला आदेश काढलेला आहे। आता विषय राहिला आता अॅनालॉग चीजच्या वापरासंदर्भातला, तर माझा अजूनही लढा सुरू आहे की ज्या ठिकाणी चीजच्या नावाखाली अॅनालॉग चीज वापरलं जातं याच्यावरती सुद्धा काही निर्बंध येणं गरजेचे आहे। आणि हे सगळं जे यश आहे, हे सगळं यश या डेअरी उत्पादकांचं किंवा माझं एकट्याचं किंवा एकटा महाराष्ट्र राज्याच्या सभागृहाचं नसून आपल्या संपूर्ण मीडिया हाऊसेसचं आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं आहे। माझी अशांना विनंती आहे की अजूनही महाराष्ट्राच्या दुधाला बदनाम करायचं कारस्थान सुरू आहे। आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यात उत्तम दूध जर कुठलं असेल तर हे महाराष्ट्र राज्याचं आहे, वेळोवेळी अधोरेखित झालेलं आहे। त्यामुळे याला कुठेतरी प्रसिद्धी मिळणं गरजेचं आहे आणि हे जर मिळालं तर नक्कीच या दूध उत्पादकांबरोबर आमच्या सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठा न्याय आपल्या मार्फत मिळेल। वेगवेगळ्या मागण्या आज केलेल्या आहेत, कशा पद्धतीने याच्यात आपल्या मार्फत मी सर्व काय म्हणणार श्रोत्यांना अवगत करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये माव्यावरती ऑलरेडी बंदी आलेली आहे। माझ्याकडे दोन प्रामुख्याने महत्वाची मागणी करण्यात आलेली आहे। एक तर फ्रोझन डेझर्ट संदर्भातली बंदी, तर या बंदीपेक्षा याची जनजागृती होणं गरजेचं आहे। फ्रोझन डेझर्ट हे दुधापासून बनत नाही, हे नॉन डेअरी प्रोडक्ट आहे। त्याचबरोबर जो स्वीट मावा जो येतो तो महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अशा सर्वच राज्यांमध्ये याच्यावर बंदी आहे। त्यामुळे तिथनं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग होऊन येऊ शकत नाही। तर असा कुठला स्वीट मावा कोणते काय म्हणणार तुमच्या स्वीट होम्स मध्ये किंवा कोणते स्वीट मॅन्युफॅक्चरर्स वापरत असतील तर अशांची माहिती तुम्ही FDA ला दिली तर FDA 100% या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे। आयुक्त मुंडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही तत्परतेने काम करते। आपण तशाच सूचना, माझी विनंती आहे मीडियाला, कारण काय होतं सगळ्या गोष्टी ह्या प्रसिद्धी मिळाल्याशिवाय पुढे जात नाही। तर स्वीट मावा आणि छैना किंवा आर्टिफिशियल पनीर याला महाराष्ट्रामध्ये नॉन डेअरी पासून बनवायला पूर्णपणे बंदी आहे। आज आमच्या या शेतकरी असोसिएशन, प्रक्रिया सेवा असोसिएशन संघटनेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा होती। 3 वर्षापूर्वी आम्ही खऱ्या अर्थानं त्या संघटनेची स्थापना 3 मुद्द्यांसाठी केली। हे तिन्ही मुद्दे म्हणजे दुधामधली क्वालिटी आणि क्वालिटी, आणि दुसरा मुद्दा शासन दरबारी ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत या आपल्या सगळ्या उद्योजकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि त्याच्या खऱ्या अर्थानं आपला जो हा देशाचा पाया आहे शेतकरी, त्या शेतकरी बांधवाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी ह्या आमच्या संस्थेची आम्ही नोंदणी करून ही महाराष्ट्रातली एकमेव संघटना आहे की नोंदणीकृत आहे आणि ती अतिशय चांगल्या वेगाने काम करते आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्याचा लाभ सर्वतोरी शेतकरी बांधवांना, आणि आज एकच आम्ही आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ठराव मांडला, ज्या पद्धतीने कर्नाटक राज्य प्रति लिटर शेतकऱ्याला 4 रुपये अनुदान देतं, पण आम्हाला 4 रुपये नको, पण 100% 3 रुपये अनुदान मिळायला पाहिजे शेतकरी बांधवांना, हा आमच्या संघटनेने आज ठराव केलेला आहे। आज शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य याची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा अहिल्यानगर शहरामध्ये या ठिकाणी पार पडत आहे। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा या ठिकाणी पार पडलेली आहे। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यावर जे प्रक्रिया करणारे उद्योजक आहेत आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी या असोसिएशनची आम्ही 3 वर्षापूर्वी साधारणतः याची स्थापना केली होती। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि उद्योजक नवीन घडवणे आणि ग्राहकांनाही चांगले उपपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे हे प्रमुख वैशिष्ट्य या असोसिएशनचं या ठिकाणी आहे। जनजागृती या असोसिएशन तर्फे केली जाते आणि
कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्या शासन दरबारी आणि सर्व ज्या ज्या क्षेत्रातील जे अडचणी असतील त्या सर्व विभागाला एकत्रित घेऊन सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो.